हाय, मी आरजे आधीश. मार्च 2020 जेव्हापासून कोविड-19 ही आपल्या आयुष्यामध्ये एंट्री मारली, अनेक नव्या संकल्पना आपल्या आयुष्यात आल्या. जसं होम क्वारंटाईन असेल, वॅक्सिनेशन असेल, तशाच काही इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात आल्या त्या म्हणजे वर्क फ्रॉम होम, कॉस्ट कटिंग आणि एम्प्लॉई ले ऑफ. याच्यामध्ये आपली जी बाजू आहे ना ती आपल्याला माहिती आहे, पण नाण्याची जी दुसरी बाजू आहे ती दाखवण्यासाठी आज आपल्यासोबत खूप खास पाहुणे आलेले आहेत. कोविड वॉरियर संवादमध्ये ते आहेत MD, CEO आणि फाउंडर मेंबर ESDS सॉफ्टवेअर सोल्युशनचे पियुष सोमाणी सर. सर, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मनापासून स्वागत. आणि खूप प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत, पण सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा आहे ते म्हणजे तुमच्या आत्तापर्यंतच्या जर्नीचा आणि ESDS नाशिकमध्ये का सुरू करावीशी वाटली? थँक्यू आदिश. हा म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे. आणि सिच्युएशन अशी होती की आता मी म्हणजे इंजिनिअरिंग केल्यानंतर इमिजिएटली बिझनेसला सुरुवात केली. म्हणजे एक 1.25 वर्ष 15 महिने जवळजवळ काम केलं मी मुंबईमध्ये आणि नाशिकमध्ये. आणि इमिजिएटली मला बिझनेस करावं असं वाटलं. आणि माझ्या वडिलांनी, मामांनी सगळ्यांनी सपोर्ट केलं होतं मला की तू कर, काहीतरी कर, आमच्यासारखं बँकेमध्ये नको जॉब करू, तू काहीतरी बिझनेस कर म्हणून. आणि आता एक कम्प्युटर घेऊन आता काय बिझनेस सुरू करावं आणि त्यासाठी मुंबईमध्ये कसं जावं आणि कुठे सुरू करावं, त्यापेक्षा नाशिकमध्ये होतो, नाशिकमधूनच सुरुवात केली. अच्छा. आणि ग्रो होत गेलं तिथून ते. आणि 2-3 वर्षांनी अशी परिस्थिती आली की असं वाटायला लागलं की आता आपण शिफ्ट व्हावं मुंबईला किंवा पुण्याला, कारण इथे भरपूर लिमिटेशन्स होते नाशिकला. बरोबर आहे. पण नाशिकमधनं ज्या कंपनीज मायग्रेट करून पुण्याला किंवा मुंबईला शिफ्ट झाल्या होत्या त्या सगळ्या बंद पडल्या. म्हणजे अक्षरशः तिकडे गेले आणि त्यांचे सगळे 50-100 जेवढे एम्प्लॉय होते ते सगळे रिझाईन करून इतर सगळ्या कंपनीजमध्ये शिफ्ट झाले. तुम्ही म्हटलं की आपण नाशिक बेस हा कधी सोडायचा नाही, HO आपण परमानंट आपण नाशिकलाच ठेवू आणि इतर ठिकाणी जेव्हाही आपण एक्सपॅन्ड करू तिथून 0 पासून सुरुवात करायची, पण इथलं सगळे तिकडे कुठे घेऊन जायचे नाही. असं करून मग जी काही ग्रोथ होत राहिली ती नाशिकपासून होत राहिली, आमची नाशिकमध्येच होत राहिली. सो आता कमिंग बॅक टू कोविड-19 की मार्च 2020च्या आधीचे पियुष सोमाणी आणि मार्च 2020च्या नंतरचे पियुष सोमाणी, याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो ॲज अ ह्युमन बिंग म्हणून आणि ॲज अ एम्प्लॉयर म्हणून? ॲक्च्युली माझ्यामध्ये तर काहीच फरक पडलेला नाही बिफोर कोविड-19 आणि आफ्टर कोविड-19. कारण त्याआधीही मी खूप हेल्थ कॉन्शियस होतो. फिटनेसला घेऊन, डाएटला घेऊन, सगळ्या गोष्टींना घेऊन मी खूप आधीपासूनच कॉन्शियस होतो. तर त्याआधीही माझ्यामध्ये म्हणजे एम्प्लॉईजला घेऊन किंवा लोकांना घेऊन असं वेगळं काहीच नव्हतं. ते आजही ती काळजी मी सगळ्यांची तेवढीच घेतो आहे. पण आम्ही या एपिडेमिकच्या दरम्यान आम्ही ॲक्टिव्हिटी सुरू केली, ते ऑनलाईन ट्रेनिंग सगळ्यांसाठी. अच्छा. ऑनलाईन योगा, ऑनलाईन प्राणायाम, ऑनलाईन बॉडी वेट एक्सरसाइजेस, घरी बसून काय काय एक्सरसाइजेस करू शकतो. डाएटवरती सुद्धा मी व्हिडिओज बनवतो आणि सेशन्स घेतो मी. आणि त्याच्यावरती लोकांना की काय खाल्लं पाहिजे, कारण लोकांना हे माहीतच नसतं की काय हेल्दी आहे. आता लोक म्हणत आहेत की आम्ही घरी पाणीपुरी बनवतोय किंवा घरी ब्रेड बनवतोय, पण ते खायला नको ॲक्च्युली. घरी बनवलेला ब्रेड काय आणि बाहेर बनवलेला ब्रेड काय, इव्हेंच्युअली ते कार्बनचाच प्रकार आहे, कारण ते 300 डिग्री सेल्सिअसमध्ये आपण ते बनवतो. सो इट इज ऑलरेडी 50% बर्न्ड, तो कार्बन झालेला आहे. तर मी हे लोकांना एज्युकेट करतोय की काय खायला पाहिजे, काय नको खायला पाहिजे. आणि भरपूर लोकांचा आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये त्यामुळे फायदा झालेला आहे. तर एपिडेमिकच्या दरम्यान जे करतोय त्याच्याने नक्कीच लोकांना पॉझिटिव्ह चेंजेस आले त्यांच्या. आणि मला हेही कळलेलं आहे की तुमची स्वतःची एक खूप युनिक लाईफस्टाईल आहे की तुम्ही स्वतः तुमच्या हेल्थच्या बाबतीत काही विशेष गोष्टी करता. सो आम्हाला आमच्या विश्वसनीय सूत्रांकडनं या गोष्टी कळलेल्या आहेत, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. मी म्हणजे माझं कसं आहे की सकाळी उठल्या माझं सूर्यस्नान, सगळ्यात आधी तर सूर्याला जल अर्पण करणे आणि सूर्यस्नान करे. म्हणजे त्याआधी मी उठतो त्याआधी सगळ्यात आधी तो मेडिटेशन. अच्छा. मेडिटेशन, मग जोपर्यंत माझे मुलं मिसेस मग हे उठतात तोपर्यंत मग सूर्यस्नान ते सगळं करून. आणि मग त्यानंतर मग मी मुलांना खाली घेऊन जातो गार्डनमध्ये. आणि गार्डनमध्ये आम्ही खूप रनिंग वगैरे एकदम म्हणजे तिघही आम्ही कॉम्पिटिशन करतो एकमेकांबरोबर. रनिंगमध्ये कॉम्पिटिशन, मग ग्रीन जिममध्ये कॉम्पिटिशन असते आमच्यामध्ये. आणि किड्स झोनमध्येही ते त्यांचे सगळं म्हणजे लटकणं वगैरे, रोपवरनं इकडून तिकडे वगैरे, त्या सगळ्यांमध्ये आमची कॉम्पिटिशन चालू असते. अर्धा तास ती सगळी कॉम्पिटिशन आटोपली की घरी येऊन मग आम्ही पुशअप्स वगैरे सगळे करतो. आणि मग त्यानंतर माझा मग बाकीचे योगा आणि प्राणायाम करून माझा संपवतो मी.
आणि त्यानंतर ऑफिसला पोहोचलो की ऑफिसमध्ये बाकीच्या सगळ्या मीटिंग्स वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी वगैरे आणि परत मग दुपारी एकदा घरी येतो जेवायला. त्यामध्ये एकदम हेल्दी फूड, नथिंग इज ओव्हर कुक्ड, ओव्हर बेक्ड. मी बेक्ड कुठलीही गोष्ट खात नाही आणि सगळं काही म्हणजे घरी बनवलेलं आहे. आणि गहू आणि राईस पण मी टोटल बंद केलेलं आहे. हां, तर त्यामुळे एकदम हेल्दी लाईफस्टाईल आहे घरी. आणि संध्याकाळी मग आम्ही परत गार्डनमध्ये जातो आणि वॉक करतो आम्ही. आणि मग आल्यानंतर तासभर सिंगिंग घरी, तसं रोजचं. आणि सॅटर्डे संडेला मग त्यांना बाहेर घेऊन जायचं वॉटरफॉल बघायला किंवा कुठे नाशिक. कारण नाशिक असा ब्लेस्ड आहे की मान्सूनमध्ये जर तुम्ही प्रत्येक दिवस जरी फिरले नाशिकमध्ये तरी तुम्ही रिपीट करणार नाही लोकेशन. एवढं ब्युटिफुल आहे आपलं नाशिक. तर त्यामुळे मुलांबरोबर विकेंड्सला भरपूर एन्जॉयमेंट होऊन जाते माझी. आणि जेव्हापासून ही सगळी पॅन्डेमिक सिच्युएशन चालू होती, मला हेही कळलेलं आहे की आपण गव्हर्नमेंटच्या अनेक प्रोजेक्टला सपोर्ट केलेला आहे. तर ती प्रोजेक्ट कोणकोणती होती? जसं पॅन्डेमिक स्टार्ट होताच आपल्या MIDCला ई पासचा प्रोजेक्ट करायचा होता. कारण इंडस्ट्रीला स्टार्ट करण्याची परमिशन तर द्यायची आहे, पण आता ते परमिशनसुद्धा एका रेग्युलेटेड मेकॅनिझम थ्रू, गव्हर्नन्सच्या थ्रू झाली पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी आम्ही अक्षरशः 15 दिवसात आम्ही पोर्टल लॉन्च केला होता. मग तो पोर्टल परत एनहान्स होत गेला, त्याच्यात खूप ऑटोमेशन येत गेलं आणि ते एका लेवलपर्यंत गेलं ते पोर्टल. पण त्याच्याने कमीत कमी 1 लाख कंपनीजला, कमीत कमी त्यापेक्षाही जास्त कंपनीजला चालू होण्याची परवानगी मिळाली त्या पोर्टलच्या माध्यमातून. आणि लोकांनी त्याचे खूप आभार व्यक्त केले, आम्हाला कॉन्टॅक्ट केलं, म्हणे की तुम्ही 15 दिवसांमध्ये एवढा चांगला पोर्टल बनवला आणि अक्षरशः त्याच्यात काही प्रॉब्लेम्स नाही, एरर्स नाही, इतका स्मूथ पोर्टल आहे. आणि लोक डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचे आम्हाला की तुम्ही आम्हाला अशी हेल्प करा, तशी हेल्प करा. आम्ही सांगायचो की MIDC जे रूल्स आहेत तर तुम्ही त्या MIDCच्या पोर्टलच्या थ्रूच सगळं काही करा. पण लोकांची आपली चांगले संबंध असल्यामुळे लोक कंटिन्युअस रिक्वेस्ट करायचे की आम्हाला फास्ट ट्रॅक करून द्या, असं करून द्या. पण इव्हेंच्युअली ते खूप चांगल्या पद्धतीने ते काम पार पडलं. म्हणजे जे तुम्ही सांगताय की हा सगळं काम इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये होतं, सो हे सगळं डे टू डे बेसिसवरती रन करणं किती चॅलेंजिंग होतं आणि ह्याच्यामध्ये जे इश्यू आले ते तुम्ही कसे टॅकल केले? पहिले 4-5 दिवस लॉकडाऊनचे फार कठीण होते. कारण जसं आपलं मुंबईलाही डेटा सेंटर आहे, बँगलोरलाही डेटा सेंटर आहे, नाशिकला कसं आहे की आपले रिलेशन्स आहेत, तिथे आपण पोलीस कमिशनरांना कॉल करू शकतो आणि सांगू शकतो की सर आमचं एसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये आहे तर परमिशन द्या. पण मुंबईमध्ये थोडं ते चॅलेंजिंग होत होतं. तर मुंबईमध्ये राईट पर्सनला कॉन्टॅक्ट करणं आणि बँगलोरला कॉन्टॅक्ट करणं, परमिशन मिळवणं, ते आम्हाला 4-5 दिवस त्यासाठी लागले. कारण आमचा डेटा सेंटर बिझनेस आहे, क्लाउड आणि डेटा सेंटर असे बिझनेस आहे की याच्यात 24 तास सुद्धा तुम्ही आपल्या एक्झॅक्टली दूर राहू शकत नाही. तर ते त्यांना आम्ही एक्सप्लेन केलं मुंबईला आणि बँगलोरला आणि मग त्यांना ते पटलं सुद्धा आणि त्यांनी ते मग ताबडतोब तसे नोटिफिकेशन्स काढले. कारण पॅनिक सिच्युएशन होती. ते एकदम लॉकडाऊन जेव्हा डिक्लेअर झाला की लोक एकदम असे घाबरले होते की बाबा काय होणार आहे, कुठून म्हणजे सगळेच इन्फेक्ट होतील आणि 10-20% पॉप्युलेशन जाणार की काय, अशी परिस्थिती त्या टायमाला होती. पण आम्ही त्याच्यातनं बऱ्यापैकी आम्ही सावरलो आणि एम्प्लॉईजला सुद्धा मोटिवेट केलं मी की तुम्ही घाबरू नका. आणि मुंबईमध्ये तर आम्ही काय केलं होतं की मॅक्झिमम जे आमचे इलेक्ट्रिकल स्टाफ वगैरे होता, DCMGMT स्टाफ होता, त्यांना आम्ही डेटा सेंटरमध्येच आम्ही व्यवस्था करून दिली की तुम्ही त्या बिल्डिंगमध्येच आमच्या ज्या बेसमेंटमध्ये वगैरे आमच्याकडे जिथे जागा होती तिथे सगळ्यांना आम्ही राहण्याची सोय करून दिली, जेवणाची सोय करून दिली. तर तो स्टार्टिंगचा जो एक 15-20 दिवसाचा जो पॅनिकचा जो पिरियड होता तो आम्ही त्याच्यातनं आम्ही बऱ्यापैकी आम्ही रिकवर झालो. आणि मग त्यानंतर मग हळूहळू कस्टमर्सचाही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यायला लागला, नवीन प्रोजेक्ट्स लाईव्ह होत गेल्या. तर जसं PM स्वनिधी आहे, आतापर्यंत काही 8-1 लाख लोकांना त्याच्यातनं बेनिफिट मिळालेलं आहे PM स्वनिधी प्रोजेक्टमधनं. तर मोठ्या प्रमाणावरती आता असे प्रोजेक्ट जे आहेत आमच्या याच्यावरनं, मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, उद्यमी मित्रा, त्या सगळ्या प्रोजेक्ट्सला आम्ही हातभार लावतोय की जेणेकरून लवकरात लवकर लोकांपर्यंत बेनिफिट्स पोहोचावे. आणि भरपूर लोकांपर्यंत आता त्याचं बेनिफिट पोहोचलेलं आहे. त्यांना आता आपण बघतोय की भरपूर काही स्टेबल झालेलं आहे इंडियामध्ये. रोड ॲक्सिडेंट्स कमी झालेले आहेत, लोकांचे सुसाईडचे इश्यूज कमी झालेले आहेत, कारण सगळ्यांपर्यंत मदत पोहोचते. तर डिजिटल प्लॅटफॉर्म्सने याच्यामध्ये खूप मोठा हातभार लावला आहे. जर डिजिटल नसतं तर आतापर्यंत सिच्युएशन फार केऑटिक असते आपल्या देशात. खरंय. आणि जसं आता आपण बघतोय की दररोज अनेक कंपन्यांचे न्यूज येत आहेत की
कंपन्यांना मनात असो नाही तर नसो त्यांना बरेच कॉस्ट इफेक्टिव्ह मेजर्स घ्यायला लागत आहेत, एम्प्लॉई ले ऑफ करायला लागत आहेत. तर ह्याच्यामध्ये ॲज अ लीडर म्हणून तुम्ही हा सगळा बॅलन्स कसा सांभाळला? आमचा स्टार्टिंगपासूनच म्हणजे जेव्हापासून ESDS रजिस्टर केली त्या दिवसापासूनच फोकस असा होता की काहीतरी इनोव्हेटिव्ह करत राहायचं आहे आपल्याला मॅनपॉवर बिझनेसमध्ये जायचं नाही. आपण बघतो की भारतातल्या ज्या टॉप 10 ITES कंपनीज आहेत त्या सगळ्या काय करतात की $5 माणूस विकत घेतात आणि $12 माणूस विकतात त्या. तर त्यामुळे काय होतं की त्यांना लिमिटेशन्स असतात की माणूस विकत घेणाऱ्या कंपनीज कमी झाल्या किंवा त्यांची रिक्वायरमेंट जर कमी झाली, डिमांड सप्लाय गॅप जर झाला, मग ते ऑटोमॅटिकली 25,000 30,000 एम्प्लॉईजला ते कट करतात. आम्ही इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये आहोत, आम्ही प्रॉडक्ट्समध्ये आहोत, क्लाउड सर्व्हिसेसमध्ये आहोत, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिसेसमध्ये आहोत. तर त्यामुळे आमच्या प्लॅटफॉर्म्सला, आमच्या टेक्नॉलॉजीला डिमांड वाढतच चाललेली. अच्छा. आणि ॲपेडेमिकच्या दरम्यान तर अजूनच खूपच जास्त डिमांड वाढली. त्यामुळे आम्ही 300 लोक आम्ही रिक्रूट पण केले. मागच्या 6 महिन्यात नवीन 300 लोकांचा स्टाफ पण आम्ही हायर केला, ऑनबोर्डिंग केलं. स्टार्टिंगचे 2-3 महिने तर असं होतं की ते वर्क होम म्हणजे घरी बसलेच त्यांचे इंटरव्ह्यू झाले, त्यांना ऑफर लेटरसुद्धा ऑनलाईन गेला, त्यांनी कामालासुद्धा ऑनलाईन सुरुवात केली. आत्ता काही लोक म्हणजे आतापासून लोक ऑफिसला यायला लागलेत, पण ते सुद्धा कन्फ्यूज होते. जे एम्प्लॉईज आम्हाला जॉईन करत होते ते सुद्धा खूप कन्फ्यूज होते की कसं होणार, कारण इंटरव्ह्यू पण ऑनलाईन, जॉईनिंगसुद्धा ऑनलाईन आणि त्यांचं सगळं इन्सेप्शनसुद्धा ऑनलाईन, ट्रेनिंग ऑनलाईन आणि कामाला सुरुवात पण ऑनलाईन करायची. तर फार कन्फ्युजिंग काळ होता तो. पण आता सेटल झाले ना, आम्ही ते सुद्धा प्रिपेअर झालोय भविष्यात परत अशी जर सिच्युएशन आली. पण माझं म्हणजे हेच आहे की लोकांनी इनोव्हेशनवरती फोकस करावं. न्यू जनरेशन स्टार्टअप्स, एंटरप्राइजेस ज्याही येत आहेत, आपण सगळ्यांनी इनोव्हेशनवरती फोकस करावं. फक्त माणूस एका रेटला विकत घ्यायचा आणि दुसऱ्या रेटला त्या माणसाला विकायचं, त्या सर्व्हिसेस देऊन आपण भारतातल्या 50-1 लाख इनोव्हेटिव्ह जे ब्रेन्स आहेत त्यांना आपण म्हणजे त्यांचं हे केलंय, त्यांचं सप्रेस करून टाकले, त्यांचा जो टॅलेंट. थोडक्यात आपण माणूस म्हणून समृद्ध होणं सुद्धा खूप गरजेचं आहे. हां, फक्त रोजगार मिळावा हे हेतू नसला पाहिजे. टेक्नॉलॉजीमध्ये कंपनी देश खूप पुढे गेला पाहिजे. आता ॲपल किंवा हे बघतोय आपण, टेस्ला बघतोय आणि सॅमसंग बघतोय, यांनी कोणीही एकही एम्प्लॉई त्यांचा टर्मिनेट केलेलं नाही, कारण त्या सगळ्या प्रोडक्ट्सवरती फोकस असलेल्या कंपनीज आहेत. इनोव्हेशनवरती जेवढे कंपनी फोकस्ड आहेत त्यांचा स्टाफ वाढतच चालला आहे आणि जेवढाही स्टाफ त्यांच्याकडे असतो ते सगळे समृद्ध लोक आहेत. आणि त्या कंपनीजचा जो काही रिटर्न जातो देशाला, त्यांच्या अमेरिकेला जो काही त्यांचा टॅक्स बेनिफिट मिळतो त्या सगळ्या कंपनीजकडनं, त्यामुळे अमेरिका एवढा समृद्ध आहे. खरं. तर आपण जर आपला देश जर प्रॉडक्ट्सवरती फोकस करायला लागला तर आजची जी टॉपचे जे 1-2-3 ITES कंपनीज असतील त्याच्यापेक्षा 10 पट टर्नओव्हर असलेल्या कंपनीज आपल्याकडे असू शकतील जर आपण टेक्नॉलॉजीवरती फोकस करायला सुरुवात केली तर. क्या बात आहे. खरं तर ना खूप गप्पा अजून मारायचे, पण आपल्याकडे वेळेचा थोडासा कन्स्टंट आहे. सो गप्पांना फुल स्टॉप लावायच्या आधी सरांकडनं मला एक प्रॉमिस घ्यायचं आहे की सर, मला माहिती आहे तुम्ही तुमच्या कंपनीच्या एम्प्लॉईजसाठी सतत कायम इनोव्हेटिव्ह गोष्टी करत असता, पण सिन्स आपण अर्पण ब्लड बँक आणि थॅलेसेमिया सोसायटीच्या निमित्ताने इथे भेटलो आहोत, मला तुमच्याकडे एक प्रॉमिस हवं आहे की तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजला जसं हेल्थसाठी आणि बाकीच्या मेंटल पीससाठी एज्युकेट करत असतात, तसं त्यांना ब्लड डोनेशनसाठी आणि प्लाझ्मा डोनेशनसाठी सुद्धा तुम्ही एज्युकेट कराल. मला तुमच्याकडे हे प्रॉमिस पाहिजे सर. येस, आम्ही ऑलरेडी करतो हे, पण म्हणजे लॉकडाऊनच्या दरम्यान आम्ही नाही घेऊ शकलो ब्लड डोनेशन कॅम्प, नाही तर दर 3 महिन्याला आपल्या इथे ब्लड डोनेशन कॅम्प होतच असतो. आणि अर्पण ब्लड बँकने सुद्धा भरपूर वेळेस येऊन आपल्या इथे आणि ॲट अ टाइम आम्ही 50-50, 60-60 पिशव्या तरी देत असतो. आमचा रेकॉर्ड जो होता, हायेस्ट जो होता, तो काहीतरी 100पेक्षा जास्तच आमचा रेकॉर्ड होता. तर म्हणजे ते मला सांगावं सुद्धा लागत नाही. आमचा HR आणि आमचे लोक जे आहेत, ईच अँड एव्हरी ESDSN, प्रत्येक लोकांमध्येच ते आहे की आपण सतत काहीतरी समाजासाठी करत राहावं. आणि आम्ही ट्री प्लांटेशन म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये भरपूर असे सामाजिक विषय आहेत की त्याच्यात खूप पुढे आम्ही गेलेलो आहे. आणि मला म्हणजे सांगायला मला खूप असं प्राईड आहे की भारतातल्या काही मोजक्या कंपनीजमधनं आपण आहोत की ज्यांनी असा टार्गेट घेतलेला आहे की ट्री प्लांटेशन करावं. आणि आम्ही एकमेव कंपनी अशा जगामध्ये आहोत की ज्यांनी 100 कोटी वृक्ष लावायचे पुढच्या 6 वर्षांमध्ये
हा असा आम्ही एक मिशन बनवलेला आहे. वा. आणि सुरुवातीला असं वाटत होतं की हा मिशन कदाचित शक्य नाही पॉसिबल नाही, पण आता स्टंप प्लांटेशन, सीड प्लांटेशन आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून, ड्रोनचा वापर करून प्लांटेशन आणि नवीन नवीन रोबोटिक्स मशीन तयार करून त्यांच्या थ्रू सीड प्लांटेशन आणि स्मार्ट फॉरेस्ट असे भरपूर इनिशिएटिव्ह आम्ही घेतलेले आहे की ज्याच्याने असं वाटतंय की आपला टार्गेट जो आहे भारतात 100 कोटी झाडं लावायचा तो शक्य होऊ शकेल पुढच्या 5 ते 6 वर्षांमध्ये. वा वा वा. व्हिडिओ एंड करायच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट, अर्पण थॅलेसेमिया सोसायटी आणि ब्लड बँकेला हे जे त्याचं चॅनल आहे त्याला लाईक शेअर सबस्क्राईब तर करायचं आहे. ॲट द सेम टाईम ब्लड डोनेट करायचं आहे आणि थॅलेसेमिया सोसायटीसाठी सुद्धा डोनेशन करायचं आहे. व्हिडिओ संपायच्या आधी सर जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलांसोबत दररोज वेळ घालत असताना सिंगिंग सुद्धा करता, सो 2 ओळी जाता जाता आमच्या सगळ्या व्ह्यूअर्ससाठी तुमच्याकडनं व्हायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय मी सरांना सोडणार नाही आहे. सर ओव्हर टू यू. ये कैसी जगह ले आए हो तुम, ये कैसी नई दिल गाए है धुन. क्या बात आहे, थँक्यू सो मच. सो पुढच्या आठवड्यात अजून एक कोविड योद्धा त्याची गोष्ट बाय अर्पण ब्लड बँक अँड उडान द आयडिओलॉजी यांच्यातर्फे आम्ही तुम्हाला भेटणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि सर आज तुम्ही इथे आलात, इतक्या दिलखुलास कोणतेही इनहिबिशन न ठेवता गप्पा मारला, त्यासाठी तुमचे थँक्यू सो मच. थँक्यू.